पिंपरी चिंचवड शहर की एक एजेंट महिला जया ढाके ने पीएसआरडीए द्वारा निर्मित प्रधानमंत्री आवास योजना में घर दिलाने के नाम पर नागरिकों से करोड़ों रुपए की धोखाधड़ी की है। प्रधानमंत्री आवास योजना के तहत पीएसआरडीए ने पिंपरी चिंचवड शहर में विभिन्न स्थानों पर हजारों घरों का निर्माण कराया है। इन मकानों का ड्रॉ ऑनलाइन लॉटरी के माध्यम से निकाला जाएगा, लेकिन एक एजेंट महिला जया ढाके ने नागरिकों से करोड़ों रुपए की ठगी की है। जया ढाके ने नागरिकों से 2 लाख रुपए और किसी से 4 लाख रुपए की नकद राशि के साथ साथ ऑनलाइन राशि भी लूट ली है। ठगे गए नागरिक अब पिंपरी पुलिस स्टेशन पहुंचे और मांग की है कि जया ढाके के खिलाफ मामला दर्ज किया जाए और उनकी तत्काल गिरफ्तारी की जाए। खरं पाहिलं तर हे 200-250 लोक आहेत, मोहननगरचे लोक आहेत। यांना प्रत्येकाला घर पाहिजे। ह्याची पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळी कामगार नगरी आहे। प्रत्येकाला घराचा अमाउंट दाखवून ही फसवणूक झालेली आहे। ॲक्च्युअली पीएमआरडीचा फॉर्म दाखवला यांनी पीएमआरडीचा की आम्ही या फॉर्म भरतो आणि तुम्ही 2-2.5 लाख रुपये दिल्यानंतर आम्ही तुम्हाला कमी रेटमध्ये घर मिळवून देतो। पीएमआरडी जरी नंबर नाही लागला तरी तुम्हाला आम्ही घर मिळवून देतो, असं अमाउंट त्यांनी दाखवलेलं आहे। माझं म्हणणं एक आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हे लोक जेव्हा आमच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला तेव्हा आमचे पदाधिकारी सकाळपासून इथं आहेत। विष्णू चावरे असं, नितीन चव्हाण असतील, हे सगळे इथंच आहेत। तर आता आमचं एकच म्हणणं आहे, काल जर पिंपरी स्टेशननी गुन्हा दाखल केलाय तो बाईवर आमचा गुन्हा दाखल झालाय का नाही हे अजूनपर्यंत आम्हाला माहीत नाहीये। जर गुन्हा दाखल नाही झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही इथंच बसून राहील आणि या लोकांसाठी काम करेल। जोपर्यंत त्या बाईला गुन्हा दाखल करून तिचा काय होतंय ते आम्हाला सांगत नाही पोलिस, तोपर्यंत आम्ही इथंच थांबून राहू। म्हणजे काही लोकांनी कॅश दिलेले आहेत, काही लोकांनी ऑनलाईन दिलेले आहेत आणि काही लोकांनी तिच्या घरी जाऊन रक्कम दिलेली आहे। ती पिंपरीत राहिलाय आणि पिंपरीच्या हद्दीत राहिलाय पोलीस स्टेशनच्या। आणि एवढी मोठी फसवणूक होतीये आणि आज ही पहिल्यांदा ढाकेंवर कंप्लेंट झालेली नाहीये, ही दुसऱ्यांदा फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो या पिंपरी चौकीमध्ये। तिच्यावर 2 गुन्हे दाखल होत आहेत। पहिला पण झालेला आहे, तिने 13 लाख रुपये देऊन जामीन घेतलेला आहे। त्या माणसाला 13 लाखांची फसवणूक केलेली आहे। तो कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त करतंय कुटुंबांना। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते ढाकेचे कुटुंब आहे, ते कुटुंब या लोकांची फसवणूक करतंय आणि गोरगरिबांची फसवणूक होतीये। पोलिसांनी याच्यावर दखल घेतली पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे। तिला सोडूनच कसं काय देताय मला काय कळायलाच तयार नाहीये। आज जर एवढा मोठा जमाव तुमच्याकडे येतो याचं कारण एकच आहे की फसवणूक झाली आहे मोठ्या प्रमाणात। तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन घेऊन त्या बाईंना ताब्यात घेऊन तुम्ही त्याच्यावर कोर्ट कारवाई करावी आणि त्या लोकांना न्याय मिळवून द्यावा। माझं कविता मोरे नाव आहे आणि जया ढाके जे आहेत ना, जया उमाकांत ढाके त्यांचा एक मुलगा आहे। तो पण असं म्हणजे आम्हाला समजलं की तो नगरपालिकेत आणि PCMC मध्ये आहे तो कामाला, असं म्हणून म्हणजे लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं की ती घरं वगैरे असं ह्याच्यामध्ये देते, गरीब लोकांना असं मदत करते, असं म्हणून आम्हाला म्हणजे फसवण्यात आलं। आम्ही फसलो आणि त्यात ना आम्हाला काहीच कळलं नाही की एवढे पैसे भरायचे असं म्हटले आणि आम्ही भरलो। आम्हाला काहीच समजलं नाही आणि त्याच्यानंतर आम्ही तिला विचारलो आम्हाला काहीतरी म्हणजे प्रूफ तरी दे, तर ती म्हणली आज उद्या असं आज उद्या करत आम्हाला काहीच भेटलेलं नाही आतापर्यंत, पण काहीच प्रूफ नाही आमच्याकडं। अर्ध्या लोकांकडे आहे आणि अर्ध्या लोकांकडे नाहीये। माझ्या स्वतःकडनं तर 2,40,000 रुपये घेतले। असे कित्येक लोकांकडनं तिने गरीब लोकांना भरपूर लुटलेलं आहे आणि कुणी गरीब म्हणजे खूपच गरीब लोक आहेत। कुणी सोनं ठेवून पैसे भरलेत, कुणी व्याजाने काढलेले आहेत, कुणी लोन केलेले, असं करून त्या बाईला पैसे दिलेले आहेत। आम्ही काय नाही, आम्हाला काही तिच्याशी म्हणजे एवढं हे नाहीये, तिच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे हीच आमची इच्छा है। जया ढाके ने फंसाया। उन्होंने बोला कि पीएमआरडीए में जो है हमारा पहचान है, हमारा बड़ा साहब से पहचान है, हम उधर से आपको घर करा के देंगे। उसके लिए उन्होंने पैसे मांगे। पैसे जैसा कि उन्होंने कुछ कैश लिया उसमें और कुछ ऑनलाइन लिया, ठीक है ना। उसके बाद लगातार आए दिन ये डेट पे आएगा, इस घर पे मिलेगा, अभी घर का ख़त्म हो गया, अभी मैं पैसा रिटर्न करेगी, इस तारीख को पैसा देगी, अलग अलग डेट पे वो बार बार फंसाती रही। हमारी मांग यही है कि हम लोग को जो उसने फंसाया है उस पर गुनाह दाखिल करके कैसा भी करके हमको हमारा पैसा जो है जो फंसा हुआ है वो हम लोग को रिटर्न दिया जाए। 58 लोग हैं जिन्होंने अभी उसके खिलाफ अर्ज दिया है, ठीक है ना। उसमें करीब आप इंक्लूड कर लीजिए, सबने 180 प्लस ही दिया है। 1,80,000 किसी ने दिया, किसी से 2,20 लिया है, किसी से 2,10 लिया है, किसी से 2.5 लिया है। उसको जैसे लोग मिले वैसे उसको फंसाया है। आगे हमारी मांग यही है कि उसको जल्द से जल्द पकड़कर अब गिरफ्त में लेके पुलिस हमारे लोगों का पैसा दिलाने का काम करे। पुलिस विभाग से यही अपना न्याय मांगते हैं। मेरा नाम धर्मेंद्र कुमार शर्मा है। ब्यूरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।